मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याआधी या देशावरती मुख्यतः 7-8 कुटुंबांचं राज्य चालत असे. त्यांची नावं अर्थात गांधी तुम्ही सगळ्यात फेमस ओळखता, त्यानंतर मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव, ठाकरे, पवार, KCR के चंद्रशेखरराव तेलंगणाचे, त्यानंतर रेड्डी वगैरे वगैरे अशी ही 7-8 कुटुंब होती. यांचं देशावरती राज्य चालत असे. नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने त्यांचा सगळ्यांचा खेळ खराब केला. पण तरीही आज जी जर का ते राजकारणात टिकून आहेत तर त्याचं कारण आहे त्यांचं आडनाव, जे की आता एक ब्रँड बनलेला आहे. मोठा ब्रँड, नॅशनल ब्रँड, क्षेत्रीय ब्रँड, त्याच्यापेक्षा छोटा ब्रँड. आता ब्रँड म्हणजे काय असा प्रश्न काही लोकांना पडू शकतो. तर ब्रँड म्हणजे तुमची इमेज, तुमची प्रतिमा. याच्यावरती कधीतरी डिटेलमध्ये बोलता येईल. आजच्या पुरतं इतकंच पुरे. तर आपल्याला राजकारणात टिकून राहायचे असेल तर हा आपल्या नावाचा ब्रँड टिकला पाहिजे, एवढी समज या सगळ्या पारिवारिक पप्पूंना आहे. आणि तोच राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी आपल्या विधानातनं बोलून दाखवला. ते हे म्हणले की महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. उद्धव ठाकरेसुद्धा आम्हाला संपवणारेच संपले वगैरे असल्या फालतू वल्गना करत असतात. आणि उरली सुरली कसर त्यांचा हुजऱ्या रोज सकाळी टी व्हीवरती येऊन पूर्ण करत असतो. हे बघून मला पडलेला प्रश्न हा की शरद पवारांना अशी चिंता होत नाही का की आपला ब्रँड संपतो आहे. तर मित्रांनो, अर्थात त्यांना ही चिंता सतावते, पण त्यासाठी ते नुसत्या वल्गना करत बसत नाही. तर ते काय करतात, ते सिरियस राजकारण करतात. म्हणजे कसं की 1978मध्ये त्यांनी काय केलं, जनता पार्टीशी दोस्ती केली आणि ते काँग्रेसशी लढले. त्यानंतर मग कधीतरी त्यांनी सका पक्षाशी दोस्ती केली आणि काँग्रेसशी लढले, किंवा मग भाजपशी सुद्धा लढले. आता त्यांनी काय केलं, दोन्ही ठाकरे बंधूंना हाताशी धरून त्यांनी 4-5 वर्ष लढाई चालवली. तर त्यांना हे माहीत आहे की आपला जर का ब्रँड वाचवायचा असेल तर आपल्याला अतिशय सूक्ष्म आणि बुद्धी वापरून राजकारण केले पाहिजे. पण या वल्गना करून उपयोगाचे नाही, हे त्यांना नक्की माहीत आहे. आणि आजही ते त्याच प्रकारचं राजकारण करतात आहे. म्हणजे असं बघा की त्यांनी आता काय केलं की अजितदादांना भाजपच्या बाजूला उभं केलं, भाजपशी दोस्ती केलेली आहे. त्यानंतर असं असतानासुद्धा ते जयंत पाटलांकडनं असं विधान करून घेतात की आपली लढाई ही नथुराम वर्सेस तुकाराम आहे. म्हणजे त्यांचा जो कोर व्होटर आहे त्याला ते नाराज करत नाहीत, पण ते रोज वल्गना करत नाहीत. ते काय करतात, सूक्ष्म राजकारण करतात. पण बहुधा हे गुपित त्यांनी आपला सगळ्यात कट्टर राजकीय शत्रू आणि मित्र बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढच्या पिढीपासून लपवून ठेवले असावे. आज